नमस्कार सगळ्यांना, मी तपस्या देव आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर ॲक्च्युली इंट्रो व्हिडिओ माझा राहून गेला होता, सो मी आता इंट्रो करते आणि आगरी कोळी वेडिंग ब्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. जर नवीन कोणी असाल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि काहीही विसरू नका, खूप साऱ्या नवीन नवीन पद्धती रीती रिवाज आपल्याला बघायला मिळणार आहे. सो लेट्स गो. कशी दिसते मी गाईज सांगा, मला कमेंट करा कशी दिसते. मॅडम मंदिरात जाऊन आलेल्या आहेत. सुरुवात देवाच्या पासून झालेली आहे, देवाच्या आशीर्वादाने. काय आहे? चून दळलाय ते, सॉरी धुतलाय. सगळे हाय करा, हाय. माझ्याकडनं पण हाय. आता मेन घाणा भरायचा कार्यक्रम सुरू होतोय, सो ते आपल्याला कॅप्चर करायचं आहे. सो लेट्स सी. इथलं काय वेगळं असं ट्रेडिशन नसतं. तुला लावू ना पकी लाव, मी सांगते ती थोडीशी बोला का नाही. तुझ्या बरोबर मला रंगवायचंय. बारक्या सगळ्यांनी भरा. बघू ते पण एकदम हात भरून आणलेत तुम्ही हिरव्या बांगड्या. नाही, पण हे वाला वेगळं असतं. भर आम्ही पण घालणार. बघू बघू. गुड्डी, आता तू नवरी वाटतेस. चेहरा तिचा हाईड झालाय. पण अर्धा डझन जाऊ दे, आपलं मेन होतं गुड्डी, आता तू नवरी वाटतेस. बघा मॅडम आता बांगड्या फ्लॉन्ट करणार आहे एकदम. दाखव बांगड्या आहेत म्हणून. ये. सो मज्जा चाललेली आहे आमची. मला पण इन्सिस्ट करतात बांगड्या घालायला. लेट्स सी काय होतंय. मी पण आता बांगड्या भरतीये. सो लेट्स सी ट्रान्झिशन बघा. मी पण भरून घेतलेल्या आहेत बांगड्या आता फायनली. हाय, तुला कसं वाटतंय? अजून भरलं नाहीये. तुला हे स्पेशल गोष्ट करून कसं वाटतंय तुझ्या फ्रेंड्ससाठी? ते तर मग आताही भरलेलं आहे ना. मी सुहागन झालेली आहे आता. मी भरावं तर लागणारच. चला आता माझ्यासोबत माझी फ्रेंड आहे निकिता, ती पण बांगड्या भरतीये. सगळ्यांचं तसं झालंय की सगळ्यांनी बांगड्या भरायचं आणि फॉन्ट करायचं. झालंय. दाखव. आमची अजून एक फ्रेंड आलेली आहे, सो त्यांना आता भेटवते मी तुम्हाला. खूप लेट आलेली आहेस पण मॅडम तुम्ही. घे नाव यू आर शोईंग. हे बघा आता गुड्डाचा जी खुशी आहे त्याची एकदम हाय लेवलवर गेलेली आहे, बिकॉज सगळ्या फ्रेंड्स इकडे आहेत. दाखव जरा. आता काय करू? आता इकडे चून दळण्याचा कार्यक्रम चालू होतोय, सो ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने इथे चून दळण्याचा कार्यक्रम केला जातो. सो लेट्स गो. चला. घ्या बाबा, तुम्हाला घेतोय. जोड्यात घेतलंय. सूर्यानी
आत्ता जो कार्यक्रम होणार आहे तो उटणं लावायचा कार्यक्रम होणार आहे. सो उटणं लावणं म्हणजे काय, जशी नवीन वर्ष जसं चालू होतं तसं नवीन अंघोळ जशी केली जाते तेव्हा जसं केलं जातं तसं हळद लावण्यासारखा एक कार्यक्रम असतो तो आहे आता. सो लेट्स सी, माझ्यासाठी पण न्यू आहे हा कार्यक्रम, तर बघूयात कशा पद्धतीने केला जातो. बिफोर आफ्टर इथे उठणं सुरू होण्याच्या आधी देवाची पूजा केली जाते. देवीच्या पूजेपासून मेन सुरुवात होते. आता मी पडणार होती. सो आणि माते की ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदा सर्वदा योग तुझा राहावा. रडण्याच्या जे हसते ती आता ना गाईज, तुम्हाला काहीतरी मी सांगते, ठीक आहे. तुम्हाला दाखवते पांडा एका, तिने घातले पांडा. आता तुम्हाला समजलं काही नाही समजलं ना, दाखवते थांबा. हे आमचे पांडू मॅडम, त्यांनी घातलेला आहे पांडा. हे बघा, केसांमध्ये घातलंय काहीतरी पांडाचा ड्रेस पण घालायचा एक. राहायचं ना ते टेडी बिअर सारखं उभं असं. सगळे पैसे तुलाच देऊन गेले असते. भूषण सगळे वेटिंगवर आहेत. कॉलर टाईट. लाईनीत रमाय, परत हात टाकायचा नाही, परत हात येणार नाही. परत हात आहे. थांब थांब थांब, सगळ्यांना भेटते. थांब, सगळ्यांना भेटते. सगळ्यांना भेटते. तरसवलं जाते दीदी तुम्हाला. 2 मिनिटं थांब. 1 2 3 4 5. आता पैसे वाढले.
डबल पैसे डबल डबल. 20 रुपये तर असतीलच. हा हा दे नको दे. 20 रुपये. बघा तरसवलं जात आहे. दिसलं पाहिजे द्या द्या म्हणून बोला. आई देणार आई. मध्ये टाकू कुठे पण घ्या तुम्हाला वाटते तिथे घ्या. अरे आता ना इकडून जा. घ्या, घ्या. लावून तिकडून. हे मेमोरेबल राहणार आहे यासाठी सगळ्या गोष्टी मेमोरीज साठी केलं गेलेलं आहे. ताईचा झाकल त्याच्या एक मिनिटाची व्हिडिओ मध्ये 1 2 3 हॅपी दिवाळी. व्हेरी गुड. अरे मध्ये जागा सोडायला पाहिजे. आता हे मी ज्यांनी लावले ना त्यांच्या लावणार आहे. दादाचं लग्न झालंय. पोझस पोझस ये वाव. थांबा. झालंय गरम. फक्त प्रेस करायचं. वाह मस्त गरम 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 बडे झाले रेडी. मग काय उद्याची तयारी आताच. पूर्ण ऑलमोस्ट आता कार्यक्रम झालेला आहे. आता मी हाय गाईज. हे आला बाबा हे हाय गाईज. हाय गाईज. काम करताना आम्ही आता काम करतोय. आता आम्ही रात्री लाईट्स वगैरे लावू आणि मग आम्ही नजारा दाखवू. बाय गाईज बोल. बाय गाईज. सो आता मेन तो कार्यक्रम झालेला आहे. सो आता मी चेंज करते सगळं फ्रेश होते आणि मेहंदी काढणार आहे आज मी. बिकॉज सगळ्यांनी मेहंदी ऑलरेडी काढून घेतलेली आहे. माझी फक्त मेहंदी बाकी आहे. सो मी मेहंदी काढते आणि मग थोडा रेस्ट मोडमध्ये जाते. हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज डे 3 आहे रायगडमध्ये. सो आम्ही सगळ्यांनी नऊवारी घातलेली आहे. सो आजचा डे म्हणजे हळदीचा दिवस आहे. हळदीच्या दिवशी आम्ही जातो. इथली प्रथा आहे की देवाचा नमस्कार म्हणजे देवाच्या मंदिरात जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. सो ते करायला जातो आणि सगळ्यांनी नऊवारी घातलेली आहेत. सगळे एक्सायटेड आहेत. कशी दिसते मी सांगा. गोड दिसते. गोड दिसते का. बाय बाय. आणि मेहंदी काढली मी सगळं बघा कशी झाली आहे. पाठीमागे बाकी आहे. हे आमच्या नवरी मॅडम आहेत विथ मामा राईट. मामा बाबा का. कशी दिसते सांगा. कशी दिसते. चिकनी पोरगी दिसते. ते हे आहेत माझे स्पेशल फ्रेंड्स. सो त्यांनी घातले लुगडं. दाखवा जरा जरा फ्लॉन्ट करा फ्लॉन्ट. नजर नको लागू सगळ्यांना. चला छोटू मग छोटू. हाय बाय हाय हाय. इनोसेंट नको बनूस तू नाहीये. ये कशा दिसतो आम्ही कमेंट करा गाईज. सो गाईज ज्या आम्ही गाडीत बसलोय त्याला सनरूफ आहे. सो यू कॅन सी दॅट. मी बाहेर निघतीये एक्सपिरियन्स करायला. हाय हाय लुगड्यावर सनरूफ. काही एक्सपिरियन्सच वेगळा आहे याच्यात. आणि आता नवरीची गाडी दाखवते तुम्हाला इथनं. हे दिसे ना नवरीच गायब. नवरीच गायब पण आय एम हिअर. नवरीची गाडी दिसलेली आहे. सो तुम्हाला कॅप्चर इथनं होणार नाही बिकॉज ऑफ समजून येणार नाही. लांब आहे कॅमेरा. सो
पहिल्यांदा नवरीला पूर्ण गावामध्ये फिरते, 5 देवतांचे आशीर्वाद घेते आणि देवींची ओटी ओके. असं असतं. आणि मग नंतर मग आपण आपल्या मांडवात जाऊ हळदीचं सुरू करायची, बरोबर ना? आणि काय तो धम्माल आणि राडा करू. ओके ओके चला, आपण पण चालेल. एक दोन Best. फोटो- चला, नवरीची वाट बघता नवरी आमच्या सोबतच आलेली आहे. कशी दिसते बघा बरं. कशी बशी निघाली बाहेर बाज. So, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही माहिती नाही, पण मी तुम्हाला मंडप शो करते. खूप छान डेकोरेट केलेला आहे. इवन तो वेन्यू पण खूप छान वाटतंय. सो तुम्हाला शो करते कसं आहे. ऑफिसचं सुट्टी हे बघ, ती बघ कशी बघते. से हाय. नवरीचा भाऊस. हाय हाय. गुड्डीची हळद ही प्रथा आहे की लाईक पहिल्या मुहूर्ताची हळद लागली जाते, त्याच्यानंतर मामांकडनं हळद आणली जाते, म्हणजे मामांची हळद असं. ती लागल्यानंतर सगळ्यांनी हळद लावायची असते. सो हे माझ्यासाठी पण नवीन आहे. इकडे आल्यावर मला कळतं असं पण काही असतं, बिकॉज आपल्या प्रथा वेगळ्या आहेत आणि इथल्या जर आपल्या प्रथा आहे त्या वेगळ्या पद्धतीने जर केल्या जातात. बापरे, हे काय? अजून उठला कुठं? वेडिंग डे. सो वेडिंग डेसाठी आम्ही ऑलरेडी रेडी झालेलो आहोत. कसे दिसत आहे सांगा बरं. नंतर आउटफिट मी दाखवते तुम्हाला. आणि खूप टाईम नंतर आम्ही रेडी झालेलो आहोत.
असं नव्हे खरं दे. पुढे अजून थोडी पुढे, या साईडला थोडी. हा बस इकडे बघ, इकडे बघ. ची नवरी बाय कशी दिसते सर. सो गाईज माय फ्रेंड्स इज ऑल्सो विथ मी. कम ऑन गाईज, कशी दिसते मी गाईज सांगा लवकर. शुभमान्य दतो शुभ लग्न मंडप सावचित्त सावधान तासे वादंत्री सावचित्त सावधान. जय घंटा. हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रियामध्ये आनंदाने की कोर कागज था. इकडे बघ, इकडे इकडे. अरे तोंड काय शिकवते, नीट कर नीट. या संसार म्हटल्यानंतर थोडेसे हिवादावे असतात. ये अशी नाही दिसणार तू. हे बघ, हे बघ अशी दिसणार. मला बघितली इतकं की उतून जात असतं सर, इतकं उतून जात असतं की प्रेम कोणाचं जास्त आहे म्हणतात. लागली बघ. हाय कर हाय. प्रेमाची कविता प्रेमाचे लेख, प्रेमाची कविता प्रेमाचे लेख, प्रणिता माझी लाखात एक. क्या बात आहे. थँक्यू सो मच गाईज. सबस्क्राईब माय चॅनल जर तुम्ही नवीन असाल प्लीज, आणि सपोर्ट करा मला. कमेंट करत जावा म्हणजे मला तुमचा रिस्पॉन्स समजेल, म्हणजे की काय आहे, मी बरोबर करते आहे रॉंग करते आहे, मला कळणार की नक्की काय जात आहे. सो बाय बाय.